जेव्हा आपल्या शरीराला आजार होतो त्यावेळेला आपण डॉक्टरची पायरी गाठतो आणि ज्या वेळेला आपल्या मानसिक आजार होतो किंवा एखाद्याला नैराश्यग्रस्त होतो त्यावेळेला आपण एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाचा सहारा घेत असतो आणि तोच एक चांगला मार्ग आहे. कारण अनेक प्रकारच्या व्याधी आजकाल उत्पन्न झालेल्या आहेत. स्ट्रेस आहे, कामाचा तणाव आहे, इतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे एकंदरपणे माणसाच्या मनावरचा ताण वाढला आहे आणि जेवढं ताण वाढलेलं आहे तेवढं प्रत्येकाला मानसोपचार तज्ज्ञाची गरज भासते. आता आपण अशी घटना बघणार आहोत ज्या घटनेमध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्याकडे जाता आणि असं सगळं असताना देखील एखादा मानसोपचार तज्ज्ञ असेल किंवा तत्सम जी काही व्यक्ती आहेत जे समुपदेशन करतात यांच्या आधारे आपण आपला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो आणि या व्यक्तीकडून जर धोका मिळत असेल तर निश्चितच ही एक गंभीर गोष्ट आहे. कारण आपण आपला सगळा विश्वास अशा व्यक्तीवर टाकलेला असतो आणि आपण त्याच्याकडून आपल्याला योग्य मार्ग मिळेल म्हणून आपण त्या गोष्टीकडे बघत असतो. या घटनेवरती एखादी वेब सीरीज पुढच्या काळामध्ये नक्की येऊ शकते. इतकी या घटनेची तीव्रता मोठी आहे. नमस्कार. कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता एखाद्या गोष्टीचं अवडंबर होतं, एखादी गोष्ट फार मोठ्या स्वरूपामध्ये होते. त्याची सुरुवात एका छोट्या गोष्टीपासून सुरू झालेली असते. पण मार्केटमध्ये त्याचा आवाज होत नाही तोपर्यंत ही गोष्ट समोरच्या व्यक्तींना कळत नसते, मीडियामध्ये येत नसते. नागपूरमध्ये जायचं आहे. नागपूरमध्ये एक मानसोपचार तज्ञ आहे आणि साधारणपणे 15 ते 17 वर्षापासून हा व्यक्ती नागपूर भागामध्ये समुपदेशन करणे किंवा मार्गदर्शन करणे, लोकांना मानसिक आजारापासून स्थैर्य मिळवण्यासाठी मदत करणे अशा स्वरूपाचं याचं क्लिनिक आहे, याचं काम चालू आहे. याचं नाव आहे राजेश आणि याचं वय वर्ष आहे 47. भंडारा, गोंदिया, नागपूर या वेगवेगळ्या भागातून याच्याकडे माणसं येत आहेत. डॉक्टर राजेश समुपदेशन करतोय, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हा समुपदेशनाच्या साठी म्हणून निवासी शिबिर घेतोय, याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे. पण साधारणपणे 15 वर्षापासून जे कुकर्म हा करत आलेला आहे, याला कुठेतरी वाचा फुटलेली आहे आणि याचं हे बिंग आता फुटलेलं आहे. साधारणपणे तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही, अशी ही घटना आहे. 15 वर्षापासून साधारणपणे 50 पेक्षा जास्त महिलांवर किंवा अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना याच्यामार्फत केलेली आहे, असं समोर येतंय. त्याचबरोबर त्याच्या क्लिनिकमध्ये असणाऱ्या महिलांसोबत सुद्धा त्याचे शारीरिक संबंध होते, अशा स्वरूपाची देखील बातमी समोर येते. आता हे ऐकून आपल्याला कोणालाही विश्वास बसणार नाही. कारण घटनाच तशी आहे. कारण समोर जो व्यक्ती आपल्यासमोर बसलेला असेल, हा जर का मानसोपचार तज्ञ असेल, तर त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा इतर व्यक्तींकडे बघण्याच्या दृष्टिकोनापेक्षा निश्चित निराळा असतो. त्याच्यामुळेच कदाचित आपण या घटनेवर विश्वास ठेवू शकत नाही. परंतु ज्या मुलींवरती अन्याय झालेला आहे, अशा अनेक मुलींपैकी 2 मुली समोर येऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि ही तक्रार का दाखल केलेली होती, तर यांच्या शरीर संबंधांच्या वेळी घडणाऱ्या गोष्टींचं चित्रण या डॉक्टरने केलेलं आहे किंवा याचा पुरावा म्हणून त्याच्याकडे ठेवून मग तो या विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करत होता आणि ही गोष्ट या गोष्टीचा त्रास होऊन ही गोष्ट सहन न होऊन शेवटीला या 50 पेक्षा जास्त मुलींपैकी 2 मुलींनी या गोष्टीला आवाज उठवलाय आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यामुळे मग पोलिसांनी याला अटक केलेली आहे. आता बाकीच्या ज्या महिला असतील किंवा मुली असतील या बदनामीच्या भीतीने केवळ गप्प राहिलेल्या होत्या. कारण शेवटीला प्रत्येक व्यक्तीला आपलं फ्युचर असतं आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. ह्या अनेक गोष्टींमध्ये आयुष्यातून आपलं जात असतात. तर ही जी गोष्ट आहे ही त्यांनी स्वतःच्या मनामध्ये ठेवलेली होती आणि 2 व्यक्तींनी याला वाचा फोडल्यामुळे आता शेवटीला याचं कुकर्म सगळ्यांसमोर आलेलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार दाखल केलेली आहे. पोस्को कायद्याअंतर्गत त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती यांच्या विरुद्ध केलेल्या अत्याचाराच्या अंतर्गत कलम लावून मग याला विशेष समिती स्थापन करून याची पुढील तपास सुरू आहे. आता ही जी संपूर्ण माहिती आहे, ही संपूर्ण माहिती जी प्रसारमाध्यम आहेत यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे आलेली होती, त्या प्रकारे आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. निश्चितच याच्यातून जे काही नवीन-नवीन सत्य असतील किंवा नवीन-नवीन गोष्टी असतील याच्यातून बाहेर येतील. अजूनही अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. याचं कारण म्हणजे ही घटना तेवढी मोठी आहे आणि याच्यामध्ये पीडिता ज्या आहेत, या पीडितांचं प्रमाण देखील जास्त आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी अजूनही ज्यांच्यावर अन्याय झालेला असेल, त्यांनी कृपया बाहेर यावं अशा स्वरूपाचं आवाहन पोलिसांनी देखील केलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टींमधून याच्याकडे फक्त बातमी म्हणून न बघता आपण काहीतरी शिकायचं आहे किंवा काहीतरी समजून घ्यायचं आहे. कारण
आपल्यापुढे आलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवत असतो आणि आपला जो मूळ स्वभाव आहे, माणसाचा जो मूळ स्वभाव आहे, तो अशा स्वरूपाचा आहे, की प्रथमतः आपण समोरच्यावर विश्वास ठेवतो. आपल्याला कुठल्याही प्रकारे मनामध्ये चुकीच्या गोष्टी येत नाहीत आणि समोर जर आपल्या एखादी प्रतिष्ठित, एखादी डिग्री घेतलेली व्यक्ती असेल, तर नक्कीच आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत असतो आणि या विश्वासापोटी जर का घात होत असेल, तर या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी सावधानता बाळगणं फार गरजेचं आहे. आता हे सांगण्यामागचा उद्देश, की आपण प्रत्येकावरती अविश्वास दाखवावा होता का? असं नाही. पण ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टींचं आपल्यावरती उपचार करून घेत असाल किंवा इतर काही ट्रेनिंग घेत असाल किंवा कुठल्याही गोष्टी घेत असाल, तर आपल्यासोबत 2-3 माणसं असणं फार गरजेचं आहे. आपल्यासोबत जर का सजग माणसं असतील, तर समोरची व्यक्ती आपला गैरफायदा घेऊ शकत नाही. याच्या सगळ्या माध्यमातून मला आपल्याला हेच सांगायचं आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून जरूर कळवा. भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.